एमआयएम पक्ष यांचा पाठिंबा घेऊन आज जे निवडणुकीमध्ये उभे राहिले त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? अरे अंगार होता अंगार होता संस्काराचा, शृंगार होता स्वराज्याचा, मृत्यू ही नतमस्तक व्हावा असा पुत्र होता माझ्या शिवबाचा, आणि माझ्या शिवबाच्या पुत्राला ज्यांनी 40 दिवस हाल हाल करून मारलं तो औरंगजेब हा ज्यांचा बाप आहे, तो ओवेसी, आणि त्या ओवेसीच्या पक्षानं आज काँग्रेसला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. जर यांची स्मरणशक्ती कमजोर झालेली असेल तर 2014 मधली एक बातमी मला या ठिकाणी ऐकवायची आहे. त्यावेळेस प्रणितीताई काय म्हणल्या होत्या हे थोडंसं ऐकून घ्या. या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे आमदार प्रणिती एमआयएम या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. एमआयएम हा जातीयवादी पक्ष असून हा पक्ष कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही तर ते देशाच्या विरोधात बोलतात. या देशद्रोहींना देशात थारा नसावा असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात बोलताना केलं. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमची माफी मागावी अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष सादुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. 2014ला आजपासून 9 वर्षापूर्वी याच प्रणितीताईंनी पत्रकार परिषदेमधून मागणी केली होती की एमआयएम वरती बंदी घाला. एमआयएम हा दहशतवादी पक्ष आहे असं प्रणितीताई म्हणाल्या होत्या, मी म्हणत नाहीये. त्याच्यावर बंदी घाला म्हणाल्या होत्या. आज मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आज असं काय झालं की अचानक तो पक्ष तुम्हाला देशभक्त वाटू लागला? त्यावेळेस ओवेसींनी मागणी केली होती की प्रणितीताईंनी एमआयएमची माफी मागावी. मग आज ओवेसीजी आज असं काय झालं की तुम्ही प्रणितीताईंना पाठिंबा देताय? आचार्य आर्य चाणक्यांनी सांगून घेतलंय. आर्य चाणक्य म्हणतात की जब सारा विपक्ष एक हो जाए, जब सारा विपक्ष एक हो जाए तो समझ लेना कि राजा ईमानदार है. मला प्रणितीताईंना विचारायचं आणि त्यांना जाहीर आवाहन करते की प्रणितीताई, जर खरंच तुम्ही 2014च्या पत्रकार परिषदेत खरं बोलला होतात तर मग तुम्ही ज्या पक्षाला दहशतवादी आणि जातीयवादी म्हणालात त्या एमआयएमचा पाठिंबा एकतर तुम्ही नाकारा, नसेल तर मी खोटं बोलले होते हे तर कमीत कमी मान्य करा आणि सोलापूरकरांची माफी मागा, आणि नसेल तर तुम्हाला सोलापूरकरांच्या समोर मत मागण्याचा अधिकार नाहीये. आज महाराष्ट्राचा धन्यवाद सन्माननीय